बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी रणजित पाटील यांना नोटीस बजावली आहे आणि 4 आठवड्यात उत्तर देण्याचे आदेशही दिलेत। या प्रकरणी न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाला देखील एक नोटीस पाठवली आहे। विक्रांत काटे यांनी या संदर्भात याचिका केलेली होती। रणजित पाटील गृहराज्यमंत्री असल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग त्यांच्या विरोधातील तपास गांभीर्याने घेत नसल्याचं विक्रांत काटे यांचं म्हणणं आहे। मुंबईतल्या विलेपार्ले भागात एका महिला डॉक्टरवरती बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे। 2 दिवसांनंतर देखील आरोपी अद्याप फरार आहे। श्रद्धा पांचाळ असं 25 वर्षीय मृत महिलेचं नाव आहे। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये श्रद्धावरती बलात्कार करून तिची गळा घोटून हत्या झाल्याचं उघडकीस आलंय। श्रद्धा पांचाळ आणि कुटुंब विलेपार्लेतील लीलाबाई चाळीत राहत होतं। यापैकी तळ मजल्यावरी त्यांचे आई वडील राहायचे, तर वरच्या मजल्यावरती डॉक्टर श्रद्धा पांचाळ अभ्यास करायची। मंगळवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास श्रद्धाच्या खोलीतून धूर निघत असल्याची बाब समोर आली। खोलीत श्रद्धाचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला। भाजप नगरसेवक ओमप्रकाश उर्फ मुन्ना यादव यांच्या मुलानं थेट मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच दहशत निर्माण करत गोंधळ घातला। शिवनगर परिसरात राहणारा सागर समुद्रे हा तरुण सोमवारी चुनाभट्टी भागात राहणाऱ्या त्याच्या नातेवाईकांना भेटायला गेलेला होता। मात्र तो आमच्या परिसरात का आला असा सवाल करत मुन्ना यादव यांचा मुलगा अर्जुन यादवनं त्याला दमदाटी केली। त्यानंतर याची तक्रार सागर समुद्रेनं पोलीस ठाण्यात केली आणि याचाच राग मनात ठेवून अर्जुन यादव 30 ते 35 युवकांसोबत तलवारी आणि दंडुके घेत शिवनगर परिसरात पोहोचले। मात्र सुदैवानं सागर समुद्रेच्या घराबाहेर बरेच लोक असल्यामुळे त्याला मारहाणीचा डाव फसला।